हरे कृष्ण. श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर प्रणती. तर हे श्रील प्रभुपादांचे गुरु आहेत. त्यांना आपण या प्रणतीद्वारे प्रार्थनांद्वारे नमन करत आहोत. 4 श्लोक आहेत यांच्या प्रणतीमध्ये. पहिला श्लोक वाचूया. नम ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ती सिद्धांत सरस्वती इति नामिने. तर आपण श्रील प्रभुपादांचा प्रणाम मंत्र वाचला होता. त्याच्यासारखा हा पहिला ओळ आहे. नमः म्हणजे नमन करतो आहे मी. ओम ओम विष्णुपादाय. तर ओम विष्णुपादाय ह्याचाही अर्थ बघितला होता आपण की ओम म्हणजे काय आहे, हे भगवंतांना संबोधन केलेलं असतं. आणि विष्णुपादाय, तर विष्णुपादाय ह्याचा अर्थ काय आहे, ह्यांनी श्री विष्णूंच्या श्रीकृष्णांच्या चरणकमलांचा आश्रय घेतला आहे. म्हणजे पूर्ण काय, ओम विष्णुपादाय असे हे ज्यांना आपण नमस्कार करणार आहोत. दुसऱ्या ओळीत त्यांचं नाव लिहिलं आहे. श्रीमते भक्ती सिद्धांत सरस्वती इति नामिने. तर इति म्हणजे हे त्यांचं नाव आहे. त्यांनी काय केलं आहे, ओम विष्णुपादाय म्हणजे ज्यांनी श्री विष्णू श्रीकृष्णांच्या चरणकमलांचा आश्रय घेतला आहे. कृष्ण प्रेष्ठाय, तर कृष्ण प्रेष्ठाय म्हणजे काय आहे, प्रेष्ठाय म्हणजे प्रिय आहेत. तर ते भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहेत. आणि भूतले, तर भूतलावर भगवंतांना आनंद देण्यासाठी त्यांनी खूप सारा भक्तीचा प्रचार केला आहे. तर पहिला श्लोक आहे तो एकदा आपण त्याचं भाषांतर वाचूया. मी कृष्ण कृपा श्रीमूर्ती भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी श्रील प्रभुपाद यांच्या चरणी सादर प्रणाम अर्पण करतो. भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचा पूर्ण आश्रय घेतल्याने ते श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहेत. कृष्ण कृपा श्रीमूर्ती, तर भक्तीचं एवढं मोठं कार्य करण्यासाठी भगवंतांच्या कृपेचं विशेष आवश्यकता असते. तर भगवंतांच्या कृपेचं मूर्तिमान असं स्वरूप हे आहेत, कृपा प्राप्त असे आहेत. म्हणून असं म्हटलंय की कृष्ण कृपा श्रीमूर्ती असं त्यांना म्हटलं आहे त्यांच्या नावाच्या आधी. तर पहिला श्लोक आपण समजून घेतला आहे. तर असे आपण 4 श्लोक बघणार आहोत. आज पहिला श्लोक वाचून झाला आहे. उद्याच्या भागामध्ये आपण दुसरा श्लोक वाचणार आहोत. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.